मी पक्ष म्हणून नाही तर पुणेकर म्हणून बोलतोय आणि बोलत राहणार, रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य. मी भाजप आणि मोहोळ यांच्या विरोधात नाही तर विकृतीच्या विरोधात बोललो, रवींद्र धंगेकरांचं विधान. राज्यमंत्री कोणत्या पक्षाचा नसतो, राज्यमंत्री जनतेचा असतो, धंगेकरांचं वक्तव्य. फक्त चमकोगिरीसाठी धंगेकर आरोप करतायत. धंगेकर पुणेकर नाही तर संधी साधू माणूस. पुण्यातील भाजपचा धंगेकरांवर संताप, तर परवानगीनेच मोहोळांनी महापौर असताना गाडी वापरली. पुण्यातील भाजपचं धंगेकरांच्या टीकेला प्रत्युत्तर. महायुतीमध्ये बेबनाव होईल असं कृत्य करू नका, एकनाथ शिंदे यांची रवींद्र धंगेकरांना समज. उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा. कार्यकर्त्यांना संबोधित करताना जोरदार पावसालाही सुरुवात. साताऱ्यामध्ये जिथे शक्य तिथे महायुतीमधून लढू, जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू, मंत्री शंभूराज देसाई यांची भूमिका. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये आडेली मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. मोर्चाच्या नियोजनासंदर्भात संजय राऊतांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट. जागेच्या नियोजनाचं काम सुरू. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या उपस्थितीमध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण. शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांची महायुतीच्या नेत्यांशी जवळीक. राजकीय चर्चांना उधाण. नांदेडच्या देगलूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश. बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाणांनी उपोषण सोडलं. मुख्यमंत्र्यांचा उपोषणकर्त्यांसोबत फोनवरून संवाद. पंकजा मुंडेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलकानं उपोषण मागे घेतलं. खेळाडूंच्या तक्रारी ऐकण्यासाठी तुम्ही तरी आलात. खेळाडूंकडून कोकाटेंचं कौतुक. तक्रार नको तर सूचना करा, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा खेळाडूंना सल्ला. मराठा समाजाच्या महिलेनं कुणबी प्रमाणपत्र मिळवलं. प्रमाणपत्र घेऊन पोलीस पाटील पदावर नियुक्तीही मिळवली. हा ओबीसींसाठी धक्का असून सरकारचं अपयश. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया. परभणीमध्ये काँग्रेसची बैठक संपन्न. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं बैठकीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीची उपाध्यक्ष अनीस अहमद उपस्थित. रायगडच्या रोह्यात पांडुरंग शास्त्री आठवले संकुलाचं अनावरण. खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांच्या अनावरण सोहळ्याला उपस्थिती. देशमुख कुटुंबानं दिवाळी साजरी केली नाही, सगळं आयुष्यच अंधारमय झालं. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. मुलगी वैभवी देशमुखनंही व्यक्त केलं दुःख. सोयाबीन 5,328 रुपये प्रति क्विंटलनं खरेदी करा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सोयाबीनला भाव द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. शेतकऱ्यांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका. फलटणीतील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोषींवर 302चा गुन्हा दाखल करून 8 दिवसांमध्ये आरोपीला अटक करा, अन्यथा महाराष्ट्र चक्काजाम करू. ओबीसी नेते बाळासाहेब सानपांचा इशारा. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी प्रशांत बनकरला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. आमदार प्रकाश सोळंके यांनी घेतली डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट. प्रकरणाची माहिती घेत दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोषींवर एसआयटी मार्फत सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी. चौसाळा बस स्थानकामध्ये सर्वपक्षीयांच्या वतीनं आंदोलन. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांना 4 वेळा बलात्कार केल्याचा हातावर लिहून डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली. निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने अजूनही फरारच. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. पहाटे 4 वाजता पोलिसांनी ठोकल्या होत्या बनकरला बेड्या.
कन्नडच्या औटरम घाटातील बोगद्याला रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अलाइनमेंट अप्रुव्हल कमिटीच्या वतीनं अखेर मान्यता. नॅशनल हायवे 52 अंतर्गत 15 किलोमीटर रस्त्यात 5.5 किलोमीटर पर्यंत तयार होणार बोगदा. तब्बल 2435 कोटींचा प्रकल्प. साताऱ्यातील कास तलावामध्ये नगरपालिकेच्या वतीनं पॅडल बोट सेवा पर्यटकांसाठी सुरू. उपक्रमासाठी कास बोट क्लबची स्थापना देखील करण्यात आली. गडचिरोलीच्या वांगेतुरीमध्ये वाचनालयाचं उद्घाटन. नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील गावामध्ये पोलीस विभागाच्या पुढाकारानं 73व्या सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन. जतच्या राजाराम बापू कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ. तर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी धुरळा पेटू न देण्याचा दिला होता इशारा. गाळप हंगामाला सुरुवात झाल्यानंतर पडळकर काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणाची जमीन व्यवहाराची बनवाबनवी कुणाला वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा सवाल. माझा भाऊ निर्दोष असल्याचं आम्ही सिद्ध करू. प्रशांत बनकरांच्या बहिणीचा आरोप. ओबीसी दाखल्यांबाबत खुली चर्चा करण्यास तयार. ओबीसी नेत्यांना मराठा क्रांती मोर्चाचं खुलं आव्हान. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा सत्ताधारी नेत्यांचे मनसुबे. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक प्रशांत भोसलेंचा आरोप. मध्य रेल्वेच्या जलद लोकल उद्या धीम्या ट्रॅकवर धावणार. हर्बर वाशी ते नेरूळ ठाणे दरम्यान प्रवासी सेवा बंद. मुंबई नागपूरसाठी मध्य रेल्वेची अतिरिक्त वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांना प्रवासाची अधिक सोय उपलब्ध करून देणार. केवायसी नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका. 35,909 शेतकरी मदतीपासून वंचित. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईचं शेतकऱ्यांचं आश्वासन हवेतच. गडचिरोलीतील सुरजागड खाणीच्या मंजुरी विरोधातील याचिका मागे. याचिकेमध्ये खाणीच्या विस्ताराला विरोध यासारख्या अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेण्यात आले होते. हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक भागात भूकंपाचे सौम्य धक्के. 3:36 जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के. 3.9 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची नोंद. दिवाळीच्या सुट्टीमध्ये वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील पर्यटकांची काठेपूर्ण अभयारण्याला मोठ्या प्रमाणात भेट. हिरवळीनं नटलेला परिसर, शांत वातावरण आणि तलावाचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी दिवसभर पर्यटकांची रेलचेल. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1,11,00,000 रुपयांची करण्यात आली मदत. डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये आत्महत्येला कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी, राजकीय लोकप्रतिनिधी आणि इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईच्या मागणीसाठी केजमध्ये सामाजिक संघटनांच्या वतीनं संयुक्तरित्या आंदोलन. अहिल्यानगरमध्ये दलित संघटना आक्रमक. संजय बैरागर अपहरण आणि मारहाणीच्या निषेधार्थ रास्ता रोको. आरोपींवर कडक कारवाईची मागणी. यवतमाळमध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती बिकट. खासगी बाजारामध्ये कापसाचे दर कोसळले. कापसाची होळी करत युवक काँग्रेसच्या वतीनं सरकारचा निषेध. अरबी समुद्रामध्ये पुन्हा चक्रीवादळ. राज्यामध्ये 30 ऑक्टोबरपर्यंत येलो अलर्ट. 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी चक्रीवादळाचं रूपांतर महाचक्रीवादळामध्ये होणार असल्यानं भारतीय किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.